नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण इयत्ता 9वीमध्ये इतिहास विषयामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान या प्रकरणाची आपण आता माहिती घेणार आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि इतिहास. बघा, इतिहासाला नोंद घ्यायला लागते विज्ञानाची. तर या ठिकाणी आपण या विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा आपण माहिती इतिहासामध्ये घेणार आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कामगिरी या पाठात आपण अभ्यास करणार जर असलो तर त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आणि त्याचे योगदान याचाही अभ्यास आपल्याला इथे करायचा. या प्रकरणात आपल्याला काय करायचं आहे? विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रात ज्या संस्था आहेत त्यांनी जे काही काम केलेलं आहे महत्त्वाचं त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास इतिहासात करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी मुद्दे पाहत असताना भारतीय अणुऊर्जा आयोग, पण एक एक मुद्दा आपण पाहूया. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आपण याचा अभ्यास करत असताना भारतीय अणुऊर्जा आयोग याची आपण पहिल्यांदा माहिती घेऊ. अणुऊर्जा बघा, अणुऊर्जा आहे. भारतीय अणुऊर्जा आयोग म्हणजेच त्या ठिकाणी आयोग स्थापन केला. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून रुजून राष्ट्राची प्रगती साधावायची होती या विचारातून त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. बघा, एक प्रश्न याच्यावर विचारला जातो, सामान्य ज्ञानावर सुद्धा प्रश्न विचारला जातो की अणुऊर्जाची स्थापना कोणी, कधी, कुठं, कशी केली. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजून राष्ट्राची प्रगती साधावायची होती, भारताची प्रगती साधावायची होती या विचारातून त्यांनी 10 ऑगस्ट 1948 मध्ये या ऊर्जा आयोगाची स्थापना केली. आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा होते, त्यांची नेमणूक केली. बघा, 2 प्रश्न इथे विचारले जातात. अणुऊर्जा आयोगाची स्थापना कधी झाली? आणि दुसरा प्रश्न, याचे प्रमुख कोण होते, अध्यक्ष कोण होते, कोणी स्थापन केली? पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केली. 10 ऑगस्ट 1948 ला स्थापन झाली अणुआयोगाच्या स्थापना, आणि त्याचे अध्यक्ष हे डॉक्टर होमी भाभा होते. लक्षात घ्या, 3 प्रश्नाची तुमच्या लक्षात आला असेल. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकविणे यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी ऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती. तर प्रश्न पुढचा येईल. प्रश्न पुढचा काय येईल की हा आयोग स्थापन करण्यामागून उद्दिष्ट कोणती होती? पहिलं उद्दिष्ट कोणतं? एक, अणुऊर्जापासून वीज निर्मिती, लाईट निर्माण झाली पाहिजे. अणूचा उपयोग आपण वीज निर्मितीसाठी करणार, पहिलं उद्दिष्ट. दुसरं उद्दिष्ट काय आहे बघा, आपण उद्दिष्ट नीट लक्षात घ्या. पहिलं उद्दिष्ट अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करणे, अन्नधान्य उत्पादन वाढवणे, ते टिकवणे. कसं टिकवायचं? AC करायची, AC रूम लावायचे, मोठमोठे कूलर तिथं निर्माण करायचे, त्या लाईटचा वापर करून हे अन्नधान्य टिकलं पाहिजे, नासाडी होऊ नये यासाठी. थंड फ्रीज करायचा शेतकऱ्यांचा माल टिकवण्यासाठी, दूध टिकलं पाहिजे, त्यासाठी ते टिकवणे, त्यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे, ते नॅनो टेक्नॉलॉजी वापरणे, छोटे छोटे त्याचा भाग करणे, ते विकसित करणे, ही ह्या ऊर्जा आयोगाची काय होती? उद्दिष्ट होती. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारतीय अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट सांगा. पहिलं उद्दिष्ट कोणतं? वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढविणे, ते टिकवणे, त्यासाठी प्रगत तंत्रज्ञान निर्माण करणे, नॅनो टेक्नॉलॉजी निर्माण करणे, ही उद्दिष्ट या अणुऊर्जेची होती. नीट लक्षात ठेवा मुलांनो, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित केली.
बघा, या अणुऊर्जा आयोगावर जबाबदारी टाकली. होमी भाभा त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी 1956 मध्ये त्यांनी पहिलं उद्दिष्ट पूर्ण केलं. अप्सरा नावाची पहिली भारतीय बनावटीची एक अणुभट्टी कार्यान्वित केली, चालू केली. कधी? 1956 मध्ये. 1969 मध्ये अणुभट्टीपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना केली. तारापूर, मुंबईजवळ काय? अणुऊर्जा केंद्राची स्थापना केली. कशाची स्थापना केली? अणुऊर्जा केंद्र, म्हणजे अणुपासून वीज निर्मिती. कधी स्थापन केली? 1969 मध्ये. कुठे केली? मुंबईजवळ तारापूर येथे. कशापासून काय केलं? अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती. अणुऊर्जेपासून लाईट, विद्युत म्हणजे लाईट निर्माण करायची. त्याचं केंद्र तारापूरला, मुंबईजवळ. थेरियमच्या विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यात कल्पकम येथे रिएक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले. बघा, तामिळनाडू राज्यात एक कल्पकम नावाचा एक रिएक्टर रिसर्च सेंटर सुरू केले. कुठं? तामिळनाडूमध्ये, या अणुऊर्जा आयोगानं. लक्षात आलं तुमच्या मला? म्हणजे तामिळनाडूमध्ये काय केलेलं आहे? रिएक्टर रिसर्च सेंटरची स्थापना केलेली आहे. अणुऊर्जेच्या विकासात रिएक्टरची भूमिका महत्त्वाची असते. अणुऊर्जेच्या विकासामध्ये रिएक्टर जो त्याला पार्ट्स लागतात त्याची गरज असते. अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी उभारण्यात आले आहेत. कोटा राजस्थानमध्ये, लालचेर, वडोदरा, तुकीस्तरा हे राजस्थान तिकडच्या त्याच भागात आहे. तिथंच पाणी जड आहे. जड पाण्याचे कारखाने, अणुऊर्जेसाठी लागणारं ही जड पाणी तिथं आहे. इत्यादी ठिकाणी उभारले आहेत. अणुभट्टीसाठी जड पाण्यासाठी हेवी वॉटर देशांतर्गत मोठ्या प्रमाणात उत्पादन व संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट या संस्थेची उभारणी करण्यात आली. हे जड पाणी म्हणजे हेवी वॉटर पाणी, त्याचे हेवी वॉटर प्रोजेक्ट्स तयार केले. पुढे याच संस्थेने हेवी वॉटर बोर्ड असे नामकरण झाले. त्याचं हे प्रोजेक्टचं नाव फक्त बदललं. हेवी वॉटर प्रोजेक्ट्स होतं, त्याचं नाव काय झालं? हेवी वॉटर बोर्ड असं झालं. म्हणजे त्याचं फक्त नावात बदल झाला. लक्षात आलं? 28 फेब्रुवारी हा दिवस देशभर विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. तो लक्षात ठेवा मुलांनो. 28 फेब्रुवारी लक्षात ठेवा. हा दिवस देशभर विज्ञान दिवस म्हणून साजरा. आता सुद्धा 28 फेब्रुवारीला मोठा विज्ञानाचा एक प्रोजेक्ट सुरू केला शासनाने. त्यात भाग घ्या, त्यात विज्ञानाविषयी माहिती लिहा, निबंध लिहा, त्याच्यावर माहिती मिळवा, तिथे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. या दिवशी शाळेत तुम्ही कोणते उपक्रम राबवता हे तुमच्या लक्षात आलं. आपण खेळ स्पर्धा घेतो, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून काय साजरा होतो, आपण स्पर्धा घेतो, निबंध स्पर्धा असते. आपल्या शाळेत काय होतं ते तुम्ही लिहायचं. ओके. पुढचा जो मुद्दा आपण की ध्रुव अणुभट्टी. ध्रुव अणुभट्टी मुंबईजवळील तुर्भे येथे 1985 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तुर्भे येथील केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते. याचा उपयोग उद्योग, शेती, वैद्यकीय क्षेत्रात केला जातो. लक्षात ठेवा, ही ध्रुव अणुभट्टी कुठं आहे, कधी स्थापन केली आणि त्याचा उपयोग काय होतो, हे 3 प्रश्न या मुद्द्यावर विचारले जातील. कुठला प्रश्न आहे बघा? ध्रुव अणुभट्टी कुठे आहे, कधी तयार झाली आणि तिचा उपयोग काय, हे 3 प्रश्न आपल्याला या परिच्छेदावर विचारले जातील. मुंबईजवळ तुर्भे, मुंबईजवळ जसं तारापूर आहे त्याच्या पुढच्याच बाजूला तुर्भे येथे 1985 मध्ये पूर्णपणे भारतीय बनावटीची ही ध्रुव अणुभट्टी तयार करण्यात आली. युरेनियम माहीत आहे, युरेनियम खूप महाग असतं. युरेनियमचा
धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तुर्भे येथे या केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते. 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती कुठं केली जाते? तुर्भे येथे. त्याचा उपयोग कशासाठी होणार आहे? शेती, उद्योग आणि वैद्यक क्षेत्रात ऑपरेशन, तिथं हे किरणोत्सार लागतात. एक्सरे वगैरे काढताना त्याचा उपयोग होतो. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान करताना त्याचा उपयोग होतो. उद्योग क्षेत्रात उपयोग होतो. ही पट्टी कुठं आहे लक्षात ठेवा. ध्रुवपट्टी मुंबईजवळ तुर्भे या ठिकाणी 1985 साली स्थापन झालेली आहे. युरेनियम पासून त्याचा उपयोग केला जातो. तुम्हाला स्पर्धा परीक्षेला सुद्धा केव्हाही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवलं पाहिजे. कोणती पट्टी? ध्रुव अणुभट्टी 1985 साली तुर्भे येथे स्थापन झाली मुंबईजवळ. युरेनियमच्या धातूचा या इंधन म्हणून वापर केला जातो. युरेनियम नावाचा जो धातू आहे युरेनियम, त्याचा इंधन म्हणून वापर केला जातो. हा किरणोत्सारासाठी उपयोग होतो. 350 किरणोत्सार निर्मिती केली जाते इथं. त्याचा उपयोग उद्योग क्षेत्रात, वैद्यक क्षेत्रात, वैद्यक म्हणजे डॉक्टर, मेडिकल, वैद्यक क्षेत्रात, शेती क्षेत्रात याचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. काय? न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यालाच आपण NPCIL असं म्हणतो. NPCIL म्हणजे N म्हणजे न्यूक्लिअर, P म्हणजे पॉवर, C म्हणजे कॉर्पोरेशन, I म्हणजे ऑफ आणि इंडिया लिमिटेड. अशा पद्धतीचं त्याचं नामकरण तिथं कंसात दिलेलं आहे. अणुजेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी अणू छोटा असतो. अणुपासून विद्युत निर्मिती, विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 साली या कंपनीची स्थापना झाली. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनात फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी करणे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. नीट लक्षात ठेवा. या कंपनीचं उद्दिष्ट काय आहे? देशाला स्वावलंबी करायचं. कशात स्वावलंबी करायचं? तंत्रज्ञान विकसित करणं, सिद्ध करणं. आपण विकास करू शकतो आपल्या देशाचा. देशाला स्वावलंबी करायचं आहे, त्यासाठी या कंपनीची निर्मिती झाली. बघा नीट. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अणु ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी कधी झाली? 1987 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. सुरक्षित, स्वस्त, सुरक्षित एक शब्द लक्षात घ्या. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोन, फायदेशीर दृष्टिकोनातून भारताला विकसित करायचे, हा दृष्टिकोन आहे, त्याचा उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट नीट लक्षात ठेवा. लक्षात आलं? अणुचाचणी. पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे अणुचाचणी. अणुचाचणी आपल्याला माहित आहे, पोखरानमध्ये अणुचाचणी झाली. पोखरान येथील पहिली अणुचाचणी शांतता व स्वयंपूर्ततेसाठी. बघा, पहिला शब्द आहे शांतता व स्वयंपूर्ततेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणाचा अनुसरण करून भारताने 18 मे 1974 मध्ये राजस्थानमधील पोखरान येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली. नीट लक्षात ठेवा. पोखरान कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे. या पोखरानमध्ये पहिली अणुचाचणीचा प्रयोग 1974 साली झाला. कधी? 1974. हे भारताने यशस्वी केलं. भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्याची चाललेली धडपड कारणीभूत होती. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेटना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रमन्ना यांच्या या चाचणीत महत्त्वाचा वाटा होता. नीट नावं लक्षात ठेवा. पोखरानमध्ये जी चाचणी झाली, त्या चाचणीमध्ये 2 तज्ज्ञ व्यक्तींची नावं फार महत्त्वाची. कोण आहेत? या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेटना आणि भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रमन्ना, ह्या दोघांनी या ठिकाणी खूप मेहनत घेतलेली आहे यासाठी. त्यांचा खूप मोठा वाटा आहे. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला. कुणी चाचणीचा निर्णय घेतला? इंदिरा गांधींनी निर्णय घेतला.
मानवी वस्तीपासून दूर भूगर्भात पाण्याच्या साठ्यात जवळपास नाही अशा निकषावर राजस्थान मधील पोखरान भागाची निवड करण्यात आली. या चाचणीसाठी पाण्यापासून दूर म्हणजे जवळ पाणी नको आहे आणि मानव वस्ती सुद्धा नको आहे, कारण त्याची किरणोत्सार ते स्फोट केला की किरणोत्सार होतात, मग त्याचा परिणाम त्या मानव जातीवर होऊ नये म्हणून अशी जागा शोधली आणि ते पोखरान आपण निश्चित केलं. लक्षात आलं पोखरान का घेतलं? ही पहिली चाचणी झाली. पहिली चाचणी कधी झाली लक्षात आलं? पहिली चाचणी कधी झाली? आत्ता सांगितलं मी. सांग रे तू, सांगताय? 18 मे 1974 साली पोखरानमध्ये झाली. नीट तारीख लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी चाचणी 11 मे 1998 मध्ये झाली. दुसरी चाचणी कधी झाली? 11 मे 1998 मध्ये भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरान येथे दुसरी अणुचाचणी केली. या दिवशी 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. एक हायड्रोजन बॉम्बची होती. एक कुठली होती? हायड्रोजन बॉम्बची होती. 3 चाचण्या घेतल्या. नीट लक्षात घ्या. कधी? 11 मे 1998 रोजी अण्वस्त्र सिद्ध करण्यासाठी पोखरानमध्ये दुसरी अण्वस्त्र चाचणी घेतली. या दिवशी 3 चाचण्या केल्या. त्यात पहिला हायड्रोजन बॉम्बची होती. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस पंतप्रधान होते. कोण होते पंतप्रधान? अटल बिहारी वाजपेयी. पहिल्या वेळेस इंदिरा गांधी होते, दुसऱ्या वेळेस अटल बिहारी वाजपेयी होते. यांनी भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर केला हायड्रोजन बॉम्बसाठी. हायड्रोजन बॉम्बसाठी प्रथम वापर कोण केला? या ठिकाणी नीट लक्षात घ्या. प्रथम वापर या ठिकाणी केलेला आहे. मुद्दा नीट लक्षात आला का? समजला का? पहिली चाचणी लक्षात आली. पहिली चाचणी इंदिरा गांधीच्या काळात झाली. दुसरी चाचणी अटल बिहारी वाजपेयीच्या काळात झाली. दुसरी 11 मे 1998 मध्ये झाली. पोखरानमध्येच झाली. 3 चाचण्या झाल्या. त्यात हायड्रोजन बॉम्बची चाचणी होती. त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी होते. त्यावेळेस त्यांच्याकडनं असं केलं की भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली. नीट लक्षात घ्या वाक्यरचना. याचा वापर आपण आण्विक चाचणी करणार नाही, हायड्रोजन बॉम्ब करणार नाही, असं पण त्याचा वापर चांगला करणार आहे अशी आपण तशी ग्वाही दिली. मात्र अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले. त्यावेळेस काय झालं? आपण जरी म्हटलं असलं याचा मानवी जातीसाठी कल्याणासाठी आपण वापर करणार आहोत. नीट लक्षात घ्या मुद्दा. काय म्हटलंय बघा. काय? भारताकडून अण्वस्त्राचा वापर केला जाणार नाही. भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर केला जाणार नाही असं म्हटलेलं आहे. लक्षात येते मी काय म्हटलं ते? भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर केला जाणार नाही म्हणजे काय? नीट लक्षात येत आहे? त्यांनी टाकल्यावर आम्ही काय बघत बसणार का? त्यांनी टाकल्यावर आम्ही टाकणार. आम्ही पहिल्यांदा टाकणार नाही अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब आम्ही परत टाकणार नाही, पण प्रथम वापर करणार नाही. वाक्यरचना नीट लक्षात घ्या. आपण प्रथम वापर केला जाणार नाही असं आपण म्हटलं जरी असलं तरी या अमेरिकेनं आपल्यावर आर्थिक बंदी केली होती. मुद्दा लक्षात आला? म्हणजे 2 चाचण्या पोखरानमध्ये झाल्या. पहिली इंदिरा गांधीच्या काळात, त्याच्यामध्ये डॉक्टर अध्यक्ष होमी सेटना आणि राजारामन्ना महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये एकाच दिवशी 3 चाचण्या झाल्या. त्यात हायड्रोजन बॉम्बची निर्मिती झाली, हायड्रोजन बॉम्बची चाचणी झाली. आणि त्यावेळेस आपण म्हटलं होतं की याचा वापर आपण प्रथम करणार नाही. लक्षात ठेवा. आणि अमेरिकेनं आपल्यावर आर्थिक निर्बंध त्यावेळेस लादले होते. आता क्षेपणास्त्र विकास काय? पृथ्वी आपण काय काय निर्मिती केली, ह्या जे उद्योग निर्माण केले त्याच्यापासून आपण काय, पृथ्वी नावाचा एक आपण प्रोजेक्ट,
1988 साली मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आपण केली. बघा, 1988 साली पृथ्वी आणि 88 पृथ्वी 89 अग्नी या क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी केली आपण. जगाने भारताच्या आण्विक क्षेत्रात विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. इंटिग्रेटेड मिसाईल्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, बघा नाव काय, इंटिग्रेटेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, IGMDP. आय म्हणजे इंटिग्रेटेड, जी म्हणजे गायडेड म्हणजे मार्गदर्शन, एम म्हणजे मिसाईल डेव्हलपमेंट आणि प्रोग्रॅम, पी म्हणजे प्रोग्रॅम, डी म्हणजे डेव्हलपमेंट, एम म्हणजे मिसाईल, जी म्हणजे गायडेड आणि इंटिग्रेटेड आय. या अंतर्गत क्षेपणास्त्राचा विकासाचा यशस्वी कार्यक्रम घेण्यात आला. त्यानुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीचा सुरुवात केली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी साध्य झाल्या. हे सगळं डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. पृथ्वी 1 हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पृथ्वी काय, जमिनीवर क्षेपणास्त्र टाकायचं, जमिनीवर मारा करायचं. हे क्षेपणास्त्र आपल्या पायदळाकडे आहे. पृथ्वी 2 वायुदळाकडे, पृथ्वी 3 नौदलाकडे. पृथ्वी 1 पायदळ, पृथ्वी 2 नौदल वायुदल आणि पृथ्वी 3 नौदलाकडे. म्हणजे पृथ्वीचे 3 भागाकडे आहे. पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो आण्विक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. या पृथ्वीची क्षमता किती आहे बघा, क्षमता किती आहे, 500 ते 1000 किलो म्हणजे 500 टन, 500 किलो आण्विक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. म्हणजे लक्षात आलं असेल, पृथ्वी 1, पृथ्वी 2, पृथ्वी 3. पृथ्वी 1 पायदळाकडं, पृथ्वी 2 वायुदळाकडं आणि पृथ्वी 3 नौदलाकडं. हे तिन्ही क्षेपणास्त्र या विभागात ठेवलेले आणि त्याची क्षमता आहे 500 ते 1000 किलो आण्विक स्फोटके घेऊन वाहून नेण्याची क्षमता त्याची. न्यूक्लिअर ब्लास्टिक मिसाईलद्वारे 1500 ते 300 किलोमीटर, 150 ते 300 किलोमीटर पर्यंतचा पल्ला साधणे पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य झाले आहे. 300 किलोमीटर अंतरावरचं जर लक्ष असेल तर ते साध्य करण्याचं क्षमता आपल्या त्या पृथ्वीमध्ये. म्हणजे इथनं 300 किलोमीटर, इथनं पंढरपूर 100 किलोमीटर आहे, इथनं पंढरपूर 90 किलोमीटर, 300 किलोमीटर, इथनं पुणे 250 किलोमीटर आहे, पुणे 250 किलोमीटर. म्हणजे इथून जर ते त्या पृथ्वीनं क्षेपणास्त्र टाकलं, नेम धरला, तर ते पुण्याच्या पलीकडं जे काय आपलं टार्गेट आहे ते साध्य करू शकतं, इतकी त्याची क्षमता आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, पृथ्वी लक्षात आलं. त्यानंतर पुढचं जे आहे ते अग्नी. चीन व पाकिस्तानच्या भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी, भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून अग्नी 1 ची चाचणी घेण्यात आली. अग्नीची चाचणी का घेण्यात आली नीट लक्षात ठेवा. भारत आणि भारताच्या शेजारी जे 2 देश आहेत, चीन आणि पाकिस्तान. पाकिस्तानला आणि चीनला भारताच्या ताकदीची, शक्तीची कल्पना यावी यासाठी आपण ह्या अग्नीची चाचणी केली. या सामयिक क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटर इतका होता. पुढे अग्नी 2 व अग्नी 3 निर्मिती करण्यात आली. अग्नी 2, अग्नी 3 ची पुढे जास्त आहे, पण पहिली जी अग्नी 1 होतं त्याचं 700 किलोमीटर. बघा आता 700 किलोमीटर किती असते, इथनं 250 तर पुणे आहे. 700 किलोमीटर म्हणजे मुंबईच्या पलीकडे.
लक्षात येते मुद्दा. 700 किलोमीटर इतका टप्पा गाठण्याचं काम ह्या अग्नीने केले. आता ते अग्नी 1चं होतं, अग्नी 2 त्याच्यापेक्षा पुढचा टप्पा आहे, अग्नी 3 त्याच्या पुढचा टप्पा आहे. म्हणजे जे लक्ष्य आहे ते लक्ष्य साध्य करण्याचं या अग्नी क्षेत्रातनं आपण जगाला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तान शांत आहे. जर आपण निळबळट असतो, आपल्याकडे ही शस्त्र नसती, तर आपल्यावर केव्हाच हल्ले खूप झाले असते. आपण शक्तिमान आहोत. आपण जगाला ते दाखवून दिलेलं आहे की आम्ही हे करू शकतो. त्याचा अग्नी, पृथ्वी हे क्षेपणास्त्र फार महत्त्वाचे, नीट लक्षात घ्या. नंतर पुढचा आहे आकाश नाग क्षेपणास्त्र. आपल्या सैन्य दलामध्ये, आपल्या लष्करामध्ये हे क्षेपणास्त्र आहे. आकाश नाग क्षेपणास्त्र जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश क्षेपणास्त्राची निर्मिती केली. आकाशची कधी निर्मिती केली? 1990 साली. ते काय करतं? जमिनीवरून आकाशात मारा करतं. 30 किलोमीटर पल्ला त्याचा. किती? 30 किलोमीटर पल्ला आहे. 30 किलोमीटरपर्यंत ते आकाश असं सरळ 30 आणि 720 किलो स्फोटके ते स्वतः सुपरसॉनिक म्हणते त्याला, वेगानं, सुपरसॉनिक वेगानं सुपरसॉनिक वेगानं नेण्याची क्षेपणास्त्राची क्षमता या ठिकाणी. शत्रूचे रणगाडे नष्ट करण्याची फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे. फायर अँड फॉरगेट, आगच निर्माण करतात आणि विसरून जायचं. क्षेपणास्त्र निर्मित करण्यात लष्करदृष्ट्या सुरक्षित करण्यात आले. त्यामुळे भारताचं लष्कर हे सक्षम बनलेलं आहे. लक्षात आलं? आकाश आणि नागचं तुमच्या लक्षात आलं? 1990 मध्ये याची निर्मिती झाली. आकाश हे जमिनीवरनं आकाशात मारा करतं, 30 किलोमीटर पल्ला गाठतं, 720 किलो वजनाची स्फोटकं इतक्या सुपरसॉनिक वेगानं ते जातात. लक्षात आलं? आणि त्यानंतर शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी आणि फायर करण्यासाठी, शत्रूचे रणगाडी जे आहेत ते नष्ट करण्यासाठी नाग नावाचं क्षेपणास्त्र आपण तयार केलं. नाग काय? शत्रूचं रणगाडी नष्ट करण्यासाठी कुठलं क्षेपणास्त्र आहे? नाग. हे नाग सोडला की त्याचा शत्रूचा रणगाडा नष्टच होतो. अशी ते नाग क्षेपणास्त्र आहे. त्यामुळे आपलं लष्कर सक्षम झाले. आकाश संशोधनामध्ये आपण काय प्रगती केली आहे बघा. आकाश संशोधन केरळ येथील थुंबा इक्विटेरियल लॉन्च सेंटर वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर द स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निमानाचे 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. अवकाश संशोधनामध्ये थुंबा केरळमध्ये कुठं आहे? थुंबा, तिथं मोठं लॉन्चर सेंटर उभा केलेलं आहे. काय? थुंबा केरळमध्ये आहे. तिथून सगळे जे लॉन्चर्स आहेत, इक्वेटोरियल लॉन्चर सेंटर म्हणतात, इथनं इंडियन नॅशनल कमिटी फॉर द रिसर्च सेंटर हे भारतीय बनावटीचं आहे. तिथनं अग्निबाण सोडले जातात. कुठं? अवकाशात. 1961 मध्ये ते प्रक्षेपण केलं. 1969 मध्ये थुंबा म्हणजे याच ठिकाणावरनं स्वदेशी बनावटीचे रोहिणी 75 नावाचे अग्निबाण यशस्वी केले. रोहिणी 75 आपण पाठवलं. याचा पुढचा टप्पा म्हणजे 1975 मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने पहिला भारतीय आर्यभट्ट उपग्रह आपण प्रक्षेपित केला. आंध्रामध्ये आपण एक आर्यभट्ट नावाचा एक उपग्रह पाठवलेला आहे. तो उपग्रह कधी पाठवलेला आहे लक्षात आलं? 1975 मध्ये. कुठून पाठवला? या केरळमधील थुंबा या रिसर्च सेंटरवर. रिसर्च लॉन्च सेंटर, रिसर्च म्हणजे संशोधन, तिथनं संशोधन केलं जातं आणि ते लॉन्चर सेंटर आहे म्हणजे आकाशात पाठवण्याचं तिथनं कार्य केलं जातं. ते सेंटरचं नाव बघा. त्या सेंटरमध्ये काय काय झालं? 1961 मध्ये पहिली चाचणी झाली. 69 मध्ये थुंबा इथनं रोहिणी 75 गेला. रोहिणी 75 नावाचं यशस्वी प्रक्षेपण झालं. त्यानंतर 75 मध्येच रशियाच्या सहकार्यानं आपण आर्यभट्ट उपग्रह सोडला. म्हणजे हे कार्य नीट लक्षात ठेवा. हे तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यावेळेस तुम्हाला ते आठवले पाहिजे. या यशामुळे आंतरराष्ट्रीय
अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले. भूकेंद्रापासून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय लोकांमध्ये झाला. भारतीय विज्ञान ह्याच्यामध्ये भारतीय लोकांमध्ये म्हणजे भारतीय शास्त्रज्ञ जे आहे त्यांना तर झाला. म्हणजे आपण काहीतरी करू शकतो, आपण यश संपादन करू शकतो हे त्यांना तिथं लक्षात आलं. अशीच एक दुसरी संस्था आहे. दुसरी संस्था म्हणजे इस्रो आहे. इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रो त्याचं नाव काय केलंय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इंडियन म्हणजे भारतीय, स्पेस म्हणजे अंतराळ, रिसर्च म्हणजे संशोधन करणे, ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? इस्रो. इस्रो ISRO प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर घेतलेले. इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम व अग्निबाण यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रात अधिक संशोधन करण्यासाठी 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली. इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळूर येथे आहे. अंतरिक्ष उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेशात या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ कार्यान्वित केले. अंतराळ तळ कार्यान्वित लक्षात घ्या. इस्रो लक्षात आला तुमच्या मुलांनो? इस्रो काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. अवकाशात संशोधनातील पायाभूत कार्यक्रम, अग्निबाणासंबंधी यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाशात क्षेत्रात अधिक संशोधन करण्यासाठी 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली. इस्रोची स्थापना कधी करण्यात आली प्रश्न विचारला जाईल. कधी करण्यात आली? 15 ऑगस्ट 1969. नीट लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना झाली. इस्रोचे मुख्य कार्यालय कुठं आहे असा प्रश्न विचारला जाईल. इस्रोचे मुख्य कार्यालय कुठं आहे? बंगळूर येत आहे. इस्रोचं कार्यालय कुठं? बंगळूर येत. आंतरराष्ट्रीय उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ कार्यान्वित केलं. श्रीहरिकोटा कुठं आहे? श्रीहरिकोटा कार्यालय कुठं आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये आहे. तिथून आपण अवकाशामध्ये उपग्रह पाठवतो. इस्रो कुठं पाठवतो? तिथून. केरळमध्ये थुंबा, तिथं आंतरराष्ट्रीय उपग्रह आहे. ही कुठं आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे. आंध्र प्रदेशमध्ये कुठं? श्रीहरिकोटा. लक्षात ठेवा नाव. कधी स्थापना झाली? 1969 मध्ये स्थापना झाली इस्रोची. इस्रोने ते केलेलं आहे श्रीहरिकोटा. ओके. आपण या लोकांकडून या हे ना शास्त्रज्ञ अनेक उपग्रह वर पाठवले. त्यातला एक भास्कर नावाचा एक उपग्रह आहे. कोणता? भास्कर 1. 1989 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टीचे निरीक्षण व दूरसंवेदन तंत्राचे साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेल्या भास्कर 1 या दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत रशिया या देशातून पाठवला. कुठून पाठवला? भास्कर 1 रशियातून पाठवला. कुठून पाठवला? रशियामधून पाठवला. त्याचं नाव आहे भास्कर. दूर संदेश संवेदक उपग्रह पाठवलेला. देशातील पाण्याचे साठे, त्याचं काम काय आहे बघा. देशातील पाण्याचे साठे, खनिजांसाठी, हवामानाचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंदेश यंत्र उपयोगी पडणारे होते. या तंत्राच्या मदतीने भूगर्भ विषयक, पर्यावरण विषयक, जंगल विषयक काढली छायाचित्रे महत्त्वाची होती. या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्र विज्ञान ओशियनोग्राफी मध्ये झाला. 1981 मध्ये भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत रशिया या देशातून पाठवण्यात आला. भास्कर 2 उपग्रह आपण पाठवलेले. एक
आणि 2 भास्कर 1 भास्कर 2 हे दोन्ही उपग्रह आपण रशियाच्या मदतीनं रशियाच्या देशातून वर पाठवलेले भास्कर 1 भास्कर 2 रशियाची आपल्याला मदत झालेली आहे. या उपग्रहामुळे भास्करमुळे काय झालेलं आहे की या ठिकाणी खनिज साठे, पाण्याचे साठे, हवामान, जंगलिक माहिती ही सगळी छायाचित्र आपल्याला उपयोगी पडतात आणि त्यावरून आपल्याला अंदाज घेता येतो, पुढचं नियोजन ठरवता येतं. त्यासाठी हे उपग्रह आपल्याला फार उपयोगीचे आहेत. ते रशियाच्या मदतीनं आपण पाठवलेले आहेत. त्यानंतर ॲपल नावाचं एक आहे. ॲपल इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेल्या ॲपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह 19 जून 81 रोजी फ्रेंच गियाना येथून पाठवला. ॲपलमुळे शिक्षण क्षेत्रात मदत झाली. आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश सफल झाला. बघा, ॲपल नावाचा एक आपण उपग्रह पाठवला. पूर्ण भारतीय बनावटीचा आहे. हा उपग्रह जे आहे ॲपल नावाचा तो आहे पूर्ण भारतीय बनावटीचा आहे. 19 जून 1981 साठी आपण पाठवला. तो कुठून पाठवला? फ्रेंच गियानामधनं हा उपग्रह आपण अवकाशात पाठवलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, आपत्कालीन परिस्थितीमध्ये दूरसेवा पुरवण्याचा उपयोग या ठिकाणी उपयोग होतो. दूरसंचार म्हणजे ॲपल दूरसंचार ठिकाणी म्हणजे आपल्याला अचानक फोन करतो, टी व्ही दिसतं, हे त्या ॲपलमुळेच ते शक्य झालं. ॲपलमुळे काय झाले बघा, आपत्कालीन दूरसंचार सेवा म्हणजे लांबची सेवा आपल्याला तिथं पुरवण्याचा जो उद्देश होता तो सफल झाला. इन्सॅट हा त्याचं नाव असं आहे, इंडियन नॅशनल सॅटेलाइट. इन्सॅट म्हणतो आपण. इन्सॅट इंडियन नॅशनल सॅटेलाइट म्हणजे उपग्रह. नॅशनल देशाचा, इंडियन भारतीय राष्ट्रीय सॅटेलाइट. ऑगस्ट 1983 मध्ये इन्सॅट बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. त्यामुळे भारताच्या दूरदर्शन, आकाशवाणी, हवामान अंदाज वर्तवणे आणि अंतरिक्ष विभाग या क्षेत्रात क्रांती घडून आली. इन्सॅटमुळे भारत देशातील 1960 आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडता आली. या यंत्रणेचा उपयोग आपत्ग्रस्तांचा शोध व बचाव करण्यासाठी झाला. लक्षात घ्या, जहाज, विमान, आपत प्रसंगी हवामानाचा अंदाज, हवामानाचा पूर्वांदाज, वादळाचा शोध, मागोवा, टेलिमेडिटेशन आणि शैक्षणिक संस्थांना होत आहे. याचा उपयोग कशाला आपल्याला होतोय? टेलिमेडिटेशन आणि शैक्षणिक संस्थांना याचा उपयोग होतोय. इन्सॅट प्रणालीत टेलिमेडिसिन या सेवेमुळे ग्रामीण व दुर्गम भागात जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार सहज उपलब्ध होऊ लागलेला आहे. टेलिमेडिसिन, नीट लक्षात घ्या, मेडिसिन, औषध, टेलिमेडिसिन. इन्सॅट प्रणालीमुळे आपल्याला टेलिमेडिसिन आपल्या दुर्गम भागामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते लगेच सल्ला देतात. ग्रामीण छोट्या गावात वैद्यकीय सेवा केंद्रे, मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णालयासाठी इन्सॅटद्वारा जोडली गेलेली आहे. ही सगळी रुग्णालये जी आहेत ती ह्या उपग्रहामुळं आपण एकमेकाला जोडलेली आहेत. म्हणजे अमेरिकेत जरी एखादं ऑपरेशन चाललं असलं तर ते आपल्याला इथं दिसतं, किंवा इथलं ऑपरेशन तिथला डॉक्टर सांगू शकतो. तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे. म्हणजे ही सेवा आपल्याला माहीत असली पाहिजे. सगळे रुग्णालय त्या इन्सॅटद्वारे जोडली गेलेली आहे आणि त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला सर्व स्तरावर करता येणार आहे आणि होतोय. म्हणजे हे विज्ञानानं हे सगळं साध्य केलेलं आहे. ही विज्ञानानं प्रगती केलेली आहे. तंत्रज्ञानाची ही प्रगती आहे. तंत्रज्ञानातील प्रगती बघा, रेल्वे इंजिनाची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क, रेल्वे इंजिनाची निर्मिती करण्यासाठी चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे
उभारणी करण्यात आली. ज्या कारखान्यात वाफेचे इंजिन, डिझेल इंजिन, विद्युत इंजिनाची निर्मिती करण्यात आली. वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली. येथील श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया व व्हिएतनाम येथे इंजिनची निर्यात सुरू झाली. काय तंत्रज्ञानाची प्रगती, खूप तंत्रज्ञानात प्रगती झाली. ही जी प्रगती आपण पाहतोय या तर भारताने तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे. या तंत्रज्ञानामध्ये प्रगती कशी केली तर लोकोमोटिव्ह वर्क्स, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स नावाचा एक कारखाना उभा केलेला आहे आणि त्या कारखान्यातनं डिझेल इंजिन, रेल्वे इंजिन या इंजिनची निर्मिती केली जाते आणि ते सगळ्या प्रदेशात झाले. श्रीलंकामध्ये जात आहे, बांगलामध्ये जात आहे, व्हिएतनाममध्ये जात आहे आणि त्यामुळं आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे. तुम्हारे